हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना शुभ सोमवार. आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार आणि मस्त मस्त अशी आंघोळ केलेली आहे आणि मस्त रेड स्ट्रॉबेरी झालेली आहे. तर मी अशी मस्त मस्त साडी वगैरे घातली आणि मस्त रेड दिसत होते आहे ना. मी राहो बोलले स्ट्रॉबेरी, सॉरी बरं का. तर चला, असं आमची मजाक मस्करी चालू होती. मग सकाळसाठी उपवास होता म्हणून मस्त अशी सकाळी सकाळी इकडं मस्त खिचडी बनवायचं काम चालू होतं माझं. कारण की मी आज मला काही पूजा वगैरे करायची नव्हती गर्ल्स प्रॉब्लेममुळं. आणि इकडं मस्त अशी खिचडी कढई भरून केली. तर उपवास असला की सगळ्यांचाच उपवास असतो, म्हणजे टिफिन वगैरे मुलीचा तिला खूप आवडते टिफिनला पण, म्हणून एवढी कढई भरून खिचडी केली. मस्त अशी खिचडी वगैरे केली बघा. अशी दम म्हणजे वाफ बसवायची. आणि माझा प्रॉब्लेम असल्यामुळे मेरी लडकी बघा पूजा करते, एवढी मन लावून करते, एवढी मन लावून करते, तुम्हाला काय सांगू. कुठलं पण काम असू देत एवढी मन लावून करते ना, एकदम स्वच्छ असं मस्त. बघा माझ्या नारळाला पण किती भारी असं कोंब फुटले. मस्त बघा किती छान अशी तिने पूजा केलेली. आणि आहोनी आहे ना बेलाचं झाड आणले, घरी ठेवतात का नाही सांगा बरं. तर मी म्हटलं तेच घेऊन मंदिरात पण जाऊन मी दर सोमवारी जाते, पण ह्यावेळेस नाही जाऊ शकत म्हणून तिला सगळं करायला सांगितलं. आणि एकदम मन लावून माझी पोरगी काम करते. मग छोटीवालीला तयार केलं आणि TV बघ तिला खायला दिला. आणि तिला TV शिवाय घास जात नाही. मस्त असं ती TV लावत होती आणि खिचडी खाणार होती. मग तिचं आवरून दिलं, मस्त असं केस वगैरे बांधून दिलं. आणि मी भांडे घासत होते, पण माझं पोट दुखत होतं. मग माझी मुलगी म्हटली बाबा थांब, मी नाश्ता करते आणि मग बनवते. तर बघा हे काहीतरी बटर आणि ब्रेड चहा खाणार होती, तिचा नाही होता उपास. ती म्हटली मग मला खिचडी नको. तर आपण छोट्यापणी खिचडीसाठी भांडणं करायचं. मग माझं इकडे एवढं पोट दुखत होतं, एवढं पोट दुखत होतं. मग माझी मुलगी म्हटली मम्मा थांब, मी भांडे घासते. आणि इकडं ती बा कसलं मन लावून भांडे घासते. बापरे, लय हुशार आहे माझं बाळ. एकदम मन लावून काम करत असते. काम करायला लागलं नाही तोपर्यंत नाही बरं का. माझं दुखायला लागलं ना तेव्हाच काम करते, नाही तर नाही करत. मग आहो आले, मग त्यांच्यासाठी मस्त असं चहा बनवला आणि त्यांनी बघा किती सारं खायला आणले. आमचा असा खाऊन पिऊन उपवास असतो बरं का, कोणाकोणाकडे असतो असा. तर चला मस्त असं चाय आणि वेपर्स एन्जॉय केले. चला आजसाठी एवढं.